ताईंनो दीदींनो श्री स्वामी समर्थ। आज आहे ना आपण आहे ना कोणती रेसिपी बनवणार आहोत। आज आपण आहे ना हे आऊचे पानं आहेत ना त्याच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी मी आऊचे पानं घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आहे ना ह्या वरच्या शिरा ज्या आहेत ना ते काढून घ्यायच्या। आहेत ना असे आपण वेळेने असे ना बारीक कापून घेणार आहोत। हे पाश सल्लाज कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी हे पानं आहेत ना असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तुम्ही ना याच्यापेक्षा बारीक पण कट करू शकता, मी असे ठेवलेले आहेत। आणि शक्यतो पानं आहे ना व्यवस्थित बघून घ्यायची, म्हणजे गावठी पानं असतात तेच घ्यायचे। त्याचे देठ आहेत ना असे लालसर असतात आणि त्यांनी आपल्याला शरीराला त्रास होत नाही। मी तेच पानं घेतलेले आहे गावठी, 2 प्रकार असतात ते बघून घ्यायचे व्यवस्थित। हे असे कापून घेतलेले आहे। नंतर मी काय केलेलं आहे हे यामध्ये आहे ना मी गूळ भिजायला टाकलं थोडासा आणि चिंच टाकलेली होती। तुम्ही लिंबू पण टाकू शकतात, कारण की ना हे टाकल्यामुळे ना आपल्या घशाला त्रास होत नाही, नाही का। मी आता फक्त हेच टाकलं, लिंबू नाही टाकलं, लिंबू स्किप केलं हे दोन्ही टाकल्यामुळे। त्यानंतर हे टाकणार आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे गावरान तीळ पांढरे, त्यानंतर थोडी हळद, त्यानंतर मीठ 1.5 चम्मच, त्यानंतर 1 कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक, त्यानंतर जिरं 1 चम्मच, त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट। तुम्ही ना नुसते हिरवी मिरचीचे पण करू शकता, मी दोन्ही पण टाकणार आहे, हिरवी मिरची पण। इथे ना लसणाचा ठेचा घेतलेला आहे 1/2 चम्मच, त्यानंतर कांदा लसूण मसाला, त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरचीचा थोडासा ठेचा करून घेतलेला। तर खोबरं किसून घेतलेलं आहे। बनवायला सुरुवात करू। आपली जेवढी पानांची क्वांटिटी असेल ना तेवढं सामान वापरायचं। त्यानंतर मी इथे ना अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ना मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटीला थोडं कमी ज्वारीचं घेतलेलं आहे, आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। चला होते हे सर्व आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। हे टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये हे कोथिंबीर टाकणार आहे आपण। कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये ठेचा टाकणार आहोत हा। त्यानंतर हे खोबरं टाकल्यानंतर लसणाचा ठेचा, त्यानंतर हा कांदा टाकल्यानंतर यामध्ये हे कांदा लसूण मसाला मिर्च हे घेतलेलं आहे ना ते आपण सगळं याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर जे आपण तीळ वगैरे घेतलेले सर्व याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपण जे गुळाचं आणि चिंचेचं पाणी घेतलेलं होतं ना ते यामध्ये ॲड करणार आहोत। असं ही चिंच नाही टाकणार, मी फक्त पाणी टाकलं मिनिटमध्ये। असं आहे ना आपण पहिले मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जसं लागेल ना तसं पाणी टाकायचं यामध्ये। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही पण नाही करायचं। याचा आपण असं आहे ना तरून करून घेतलेला आहे तयार। आता ही 5 मिनिटं ना आपण रेस्ट करायला ठेवूया, नाही का। एका भांड्यामध्ये ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे, 1.5 ग्लास ठेवलेलं आहे। यामध्ये आपण गुळ आणि चिंचेचं पाणी घातल्यामुळे ना वडी आहे ना हे आहे ना गोड आंबट लागते, छान लागते। भांडं घेतलेलं आहे, या भांड्याला आपण आहे ना तेल लावून घेणार आहोत। असं तेल लावून घेतलेलं आहे मी। त्यानंतर हे भांडं आपण यावरती ठेवणार आहोत, असं नाही का।
आपण जो गोळा घेतला आहे ना तो त्यावरती आहे ना असं आहे ना पसरून देणार आहेत. असं यामध्ये ठेवायचं. त्यावरती ना आपण हे परत अशी तेल टाकून घेणार आहोत. असे तेल टाकल्यानंतर त्यावरती आपण हे झाकण ठेवणार आहोत. आणि आता आहे ना हे बारीक मीडियम आचेवरती 15 ते 20 मिनटं आहे ना मिनटानंतर आहे ना आता आपण बघूया हे शिजलेलं आहे. आता हे ना आपण थंड करून घेणार आहोत. असं थंड झालं का त्यानंतर आहे ना आपण त्याच्या आहे ना अशा वड्या कट करून घेणार आहे. हे बघा अशा आता असे ना बरं चौकोनी काप करून घेणार आहोत. तुम्ही सुरीने पण करू शकतात. हे पहा आता आपण हे काढून घेणार आहोत. असं ही पहा अशी तयारी. आता ह्या आपण सर्व आहे ना अशा काढून घेणार आहोत. अशा तयार आहेत आपल्या वड्या. आता ह्या आपण ह्या तळून घेणार आहोत नाही का. त्यामध्ये ना आपण तेल टाकून घेणार आहे. तेल शक्यतो आहे थोडं जास्त टाकायचं म्हणजे मोकळ्या तळता येतात वड्या. जसे हवे असेल तसे शेपमध्ये कट करू शकतात. मी चौकोनी शेपमध्ये कट केलेले आहेत. आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. इथे मी आहे ना कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता ह्या वड्या ज्या आहेत ना त्या आपण यामध्ये टाकून आहे ना तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर तेल शक्यतो याने कडक होऊ द्यायचं चांगलं. ह्या वड्या आहेत ना नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. एकदा खाल्ले का खातच राहशाल. छोट्या पण कट करू शकता तुम्ही. मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. आपण तयार करून तळून घेतलेले आहे. अशी आहे आपली खोबरा तेल वडी तयार आहे ना. एक मिनिट. आपली कांदा तेल वडी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूयात. बाय बाय.